आरती, रात्रीचे 8 वाजले आहेत. तुला किती वेळा सांगितलं आहे की रात्री उशिरा येणाऱ्या बाईची आमच्या घरात इज्जत केली जात नाही. आरती शांतपणे काही न बोलता खोलीत जायला लागली. पण आज ती पहिल्यासारखी घाबरलेली नव्हती आणि नाही तिची नजर खाली होती. तिचा पदर जमिनीवर लोळत होता आणि तिची नजर समोर होती. मागून तिची सासू तिला टोमणा मारत म्हणाली, कुणाच्या सोबत एवढा वेळ बाहेर फिरत होतीस? आता तुला हेही सांगायला लागणार का? तू या घराला काय तुझ्या बापाचं घर समजले आहेस का? सासूचं बोलणं ऐकून आरती थांबली आणि नंतर मागे वळली. आज तिच्या डोळ्यात अजिबात भीती दिसत नव्हती, तर वेगळी शांती होती, वादळाच्या अगोदरची. आरती म्हणाली, आई, आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. आज मी नाही तर तुम्ही सांगणार आहात की मी कोणासोबत होते आणि तुम्ही कोणासोबत मिळून ते कागद बनवले आहेत. बाहेर शेजारच्या 2 बायका अंगणात चहा पीत बसल्या होत्या. त्या एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या. आजपर्यंत कुणीच आरतीला असं मोठ्या आवाजात बोलताना बघितलं नव्हतं. तिची सासू हसायला लागली, पण त्या मनातून घाबरल्या होत्या. तिची सासू म्हणाली, अरे वा, आज माझी सून बोलायला लागली, तोंड आलं वाटतं. हे सगळं तुला कुणी शिकवलं? तुझ्या आईने का दुसऱ्या कुणीतरी? कुणी हिंमत दिली तुला माझ्यासमोर अशी उभी राहून बोलण्याची? आरतीने मोठा श्वास घेतला आणि बाहेर अंगणात तुळशीजवळ जाऊन उभी राहिली आणि सरळ सासूच्या डोळ्यात बघून म्हणाली, हिम्मत? आई, ती तर त्याच दिवशी मला मिळाली होती, ज्या दिवशी मी तुमच्या कपाटात साडीच्या खाली लपवलेले जमिनीचे कागद बघितले होते. स्टॅम्प पेपर होता. हे ऐकताच तिच्या सासूच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती दिसली. त्यांच्या हातातला चहाचा कप जरा तिरका झाला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली, कुठले कागद? तुझं डोकं तर खराब झालं नाही ना? काय बकवास करत आहेस तू? जाऊन किचनमध्ये जेवणाची तयारी कर. आरती लगेच म्हणाली, आई, तेच कागद ज्यात तुम्ही स्वतःच्या मुलाला, माझ्या नवऱ्याला धोका देऊन त्याच्या नावावरची वडिलोपार्जित जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे आणि अजूनपर्यंत त्यांना या गोष्टीची माहिती पण नाही. त्यांना तर अजूनही असंच वाटत आहे की ती जमीन त्यांच्या नावावर आहे. तिच्या बोलण्यातने शांतता पसरली. शेजारच्या दोघीजणी उठून उभ्या राहिल्या. कुणाला अपेक्षा नव्हती की जी आरती नेहमी मान खाली घालून कोणाला काही न बोलता शांत राहत होती, आज तेवढी मोठी गोष्ट सगळ्यांच्या समोर बोलेल. तिची सासू रागाने लाल झाली. त्यांचा घसा सुकला होता. त्या रागात म्हणाल्या, आरती, गप्प बस. तू अजून जर एकही शब्द तोंडातून बाहेर काढलास तर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. तुझी जीभ काढून हातात देईन. तू घरातल्या गोष्टी अशा बाहेर सगळ्यांच्या समोर बोलत आहेस. उद्या सगळ्या गावात आमची थू होईल, माझी इज्जत जाईल. ते चांगलं आहे का? आरती न घाबरता उत्तर देत म्हणाली, आई, घरातली गोष्ट तेव्हा घरात राहिली असती जेव्हा घर घरासारखं राहिलं असतं. तुम्ही तर खूप अगोदर सगळं तुमच्या नावावर करून घेतलं आहे. मुलाच्या वाटणीची संपत्ती पण आणि त्याच्या डोक्यावरचं छत पण. आता लपवण्यासारखं काय राहिलं आहे? इज्जत, ती तर तुम्ही त्या दिवशीच गमावली होती, ज्या दिवशी स्वतःच्या मुलाला धोका देऊन जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली होती. असं म्हणत तिने दरवाजातून बाहेर बघितलं. हळूहळू आजूबाजूचे लोक दारात जमा व्हायला लागले होते. आरती सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली, आज सगळ्यांच्या समोर सत्य पूर्ण उघडे होणार. सुनेचे हे बोलणे ऐकून तिच्या सासूचा चेहरा पांढरा पडला. पाय थरथरायला लागले. तिच्या सासूने दारातून बाहेर बघितलं तर खरंच आजूबाजूचे लोक अंगणात जमा झाले होते. त्यांचा आवाज आता पहिल्यासारखा मोठा राहिला नव्हता, पण मनात राग भडकत होता. तिची सासू म्हणाली, आरती, घरात चल. बाहेर उभी राहून तमाशा करू नकोस. जे काही बोलायचं असेल ते घरात गेल्यावर बोल. सासूचं बोलणं ऐकून आरती हसली. तिच्या हसण्यात खूप वर्षापासून लपलेला राग स्पष्ट दिसत होता. आरती म्हणाली, नाही आई, जे मागच्या काही वर्षापासून 4 भिंतींच्या आत होत होतं ते आता बाहेर सगळ्यांच्या समोर होणार. बाजूच्या भोसले काकू पुढे आल्या आणि म्हणाल्या, काय झालं आरती? तू सगळ्यांना कळेल अशा भाषेत बोल ना. अर्धवट का बोलत आहेस? उगाच का गावाला तमाशा दाखवत आहेस? आरतीने सगळ्यांवर एक नजर टाकली
तिची नजर सासूच्या घाबरणाऱ्या चेहऱ्यावर गेली. त्यांच्याकडे बघून आरती म्हणाली, काकू, अर्ध्या गोष्टी मी सांगत नाही, तर अर्धे सत्य आईने सगळ्यांपासून लपवून ठेवलं आहे. जे 5 वर्षापासून मी या घरात भीतीने जीव गुदमरत असताना पण जगत होते. आज ते सगळे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू आता पूर्णपणे घाबरली होती. पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत रागात ओरडत म्हणाली, कुठले सत्य? आरती, तू वेडी झाली आहेस का? तुझ्या माहेरच्या लोकांनी तुला चांगलं शिकवून पाठवलं आहे. मला बदनाम करायला, माझी सगळ्या गावात इज्जत घालवायला. ज्या घरात राहत आहेस, ज्यांच्या आधारावर जगत आहेस, आज त्यांची इज्जत तू अशी चव्हाट्यावर मांडली आहेस. नालायक कुठली. सासूचं बोलणं ऐकून आरतीने तिच्या पर्समध्ये ठेवलेला तो जुना पिवळा पडलेला कागद बाहेर काढला आणि सगळ्यांच्या समोर उघडला आणि सगळ्यांना दाखवत म्हणाली, हे बघा, हे ते विष आहे जे आईंनी 3 वर्षापूर्वी पेरलं होतं. हे जमिनीचे कागद आहेत. विनोदच्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की विनोदच्या लग्नानंतर ती जमीन त्यांच्या नावावर होईल. पण आईंनी चालाकीने त्यांना धोका देऊन त्यांची सही घेऊन ती जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. मुलालाच वाऱ्यावर सोडलं. सगळे लोक आरतीचे बोलणे ऐकून हैराण झाले आणि आपापसात कुजबूज करायला लागले. शेजारचे काका म्हणाले, काय, स्वतःच्या पोटच्या मुलासोबत एवढा मोठा विश्वासघात? अरे, हे तर कलियुग आहे. भोसले काकू म्हणाल्या, अरे देवा, मला तर असं वाटत होतं की सून सासूची इज्जत करत नाही, तिला मान देत नाही. पण इथे तर सासूच. तिची सासू रागात तिच्या हातातून ते कागद हिसकावून घ्यायला पुढे आली आणि म्हणाली, आण इकडे ते कागद. हे कागद खोटे आहेत. सुनबाई मला फसवण्यासाठी हे खोटे कागद तयार करून घेऊन आले आहे. हे सगळं खोटं बोलत आहेत. मी आत्ता पोलिसांना बोलवते. पण आरतीने हात मागे ओढला आणि पुढे येत म्हणाली, आई, खोटे कागद आहेत तर तुम्ही का एवढ्या घाबरला आहात? तुमचे हात का कापत आहेत? चेहऱ्यावर घाम का सुटला आहे? सगळ्यांना बघू द्या ना. सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी लपून राहत नाही. सगळं स्पष्ट होईल. भोसले काकू शिकलेले आहेत. त्या शिक्षक होत्या. त्यांना बघू द्या, म्हणजे आत्ता लगेच निर्णय होईल. बाहेर चाललेला गोंधळ ऐकून तिचा नवरा विनोद खोलीतून बाहेर आला. त्याची ऑनलाईन मीटिंग चालू होती. त्यामुळे बाहेर चाललेल्या गोंधळाबद्दल त्याला काहीच माहीत नव्हतं. बाहेर त्याला गर्दी दिसली. त्याने त्याच्या आईकडे आणि नंतर बायकोकडे बघितलं आणि रागात डोळे मोठे करून म्हणाला, हे सगळं काय चालू आहे? आई, हे सगळे लोक का जमले आहेत? आणि आरती, तू बाहेर का उभी आहेस? आरतीने थरथरत्या हाताने लगेच ती कागद नवऱ्याकडे दिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाजात दम होता. ती म्हणाली, विनोद, आज तुम्हाला सत्य कळायला पाहिजे. कारण एवढी वर्षे तुम्ही ज्या घराला स्वतःचं घर समजत होता ते कधीच तुमचं नव्हतं. हा फक्त माझा नाही तर तुमचा पण हक्क आहे. तुमच्या वडिलांची, आजोबांची मेहनत आहे. हे वाचा आणि मग निर्णय घ्या. विनोदने ते कागद वाचायला सुरुवात केली. ते रजिस्टर केलेली तारीख, त्याच्या आईची सही आणि त्याची खोटी सही आणि अंगठा, ते बघून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले. तो हैराण झाला आणि मग रागात त्याने त्याच्या आईकडे बघितलं आणि म्हणाला, आई, मला सांग, हे सगळं खरं आहे का? आई, तू बोल ना की आरती खोटं बोलत आहे. हे सगळे कागद खोटे आहेत. मला तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे. तू बोललीस तर डोळे झाकून मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. त्याच्या आईजवळ आता बोलायला शब्द नव्हते, फक्त कारणं होती. त्या खाली बसत म्हणाल्या, अरे विनोद, ते तर मी आपलं घर वाचवण्यासाठी केलं होतं. तू तर तुझ्या बायकोच्या बोलण्यात आला आहेस. ही बाई तुला माझ्या विरोधात भडकवत आहे. मला भीती वाटत होती की तू ही जमीन विकून टाकशील. तुझ्यावर मला अजिबात विश्वास नव्हता. विनोद रागात मोठ्या आवाजात म्हणाला, घर वाचवण्यासाठी की घर हडपण्यासाठी? मला सगळं कळतं आहे आई. तू माझा विश्वासघात केलास. माझ्या पाठीत सुरा खुपसलास. ज्या मुलाला तू जन्माला घातलेस त्याच्याच नावावर कलंक लावलास. आता तिथे जमलेले सगळे लोक कुजबूज करायला लागले. सगळे लोक त्याच्या आईचा तिरस्कार करत होते. आरती हळू आवाजात म्हणाली, विनोद, ही तर फक्त सुरुवात आहे. सत्य तर यापेक्षा खूप मोठं आहे.
यांनी तर माझी इज्जत पण पणाला लावली आहे. हे ऐकता सगळ्यांची नजर आरतीवर येऊन टिकली. तिच्या सासूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की पुढचं सत्य त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहे. त्यांचे हातपाय थरथरायला लागले. विनोदने ते कागद मुठीत आवळून पकडले होते, पण त्याची नजर सारखी सारखी त्याच्या आईवर जात होती. जणू हे सगळं स्वप्न आहे. सगळे लोक आरतीचे बोलणे कान लावून ऐकत होते. विनोद म्हणाला, आरती, अजून काय सांगायचं बाकी आहे? त्याचा आवाज भरून आला होता. आरतीने त्याच्याकडे बघितलं आणि मग सांगायला सुरुवात केली. आरती म्हणाली, सत्य कधी एकटं नसतं, त्याच्या मागे अनेक गुपित लपलेले असतात. आणि आई प्रत्येक वेळी आपल्यासोबत खोटं बोलत आले आहेत. तिची सासू जोरात ओरडत म्हणाली, आरती, आता गप्प बस. खूप झालं तुझं नाटक. आता अजून एकही शब्द तू तोंडातून बाहेर काढणार नाहीस, नाहीतर जीभ काढून हातात देईन. घरची सून असून घराची इज्जत चव्हाट्यावर आणायला निघाली आहेस. पण यावेळी त्यांच्या आवाजात पहिल्यासारखा दम नव्हता. भीती स्पष्ट दिसत होती. आरती सरळ सासूकडे बघून म्हणाली, आई, तुम्ही फक्त जमीनच हिसकावून घेतली नाही, तर तुम्ही मला बदनाम पण केलं आहे. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे पण उडवले आहेत. आणि बाईची सगळ्यात मोठी संपत्ती तिची इज्जत असते, आणि तुम्ही तीच लुटण्याचा प्रयत्न केला आहे. आरतीचं बोलणं ऐकून सगळे लोक शांत झाले. नंतर भोसले काकू म्हणाल्या, कसली बदनामी आरती? आम्हाला कळेल असं स्पष्ट सांग. आरतीचे डोळे लाल झाले होते. 5 वर्षाचा राग अश्रू बनून बाहेर येत होते. पण तिने स्वतःला सावरलं. ती म्हणाली, गावात जी अफवा पसरवली होती की मी रात्री उशिरा कुणाला तरी भेटायला बाहेर जाते, माझं चारित्र्य ठीक नाही, माझा बाहेर कुणीतरी मित्र आहे, हे सगळं कुणी पसरवलं आहे? आई, कोण बोलत होतं की सुनेचं चालचलन ठीक नाही? सगळ्यांची नजर परत तिच्या सासूवर जाऊन थांबली. तिची सासू घाबरली आणि म्हणाली, मी असं काहीच केलं नाही. लोक स्वतः बोलत आहेत. मी असं का म्हणून करेन? स्वतःच्या घराची इज्जत अशी का बदनाम करेन? आरती त्यांचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, खोटं? आई, मी स्वतः माझ्या कानाने ऐकलं आहे. तुम्ही कुठल्या तरी पाहुण्यांना फोनवर सांगताना तुम्ही म्हणाला होतात की सुनेला बदनाम करायचं, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे, म्हणजे ती स्वतः घर सोडून निघून जाईल. मग तुम्ही विनोदचं दुसरं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलीशी करून देणार आणि पहिल्या सुनेपासून सुटका पण होईल. हे सगळे तुमचे स्वतःचे शब्द होते, हो ना आई? विनोद खांबासारखा उभा राहून सगळं ऐकत होता. त्याने रागात मुठ्या आवळल्या. तो म्हणाला, आई, तू हे पण केलं आहेस? त्याची आई खोटं खोटं नाटक करत म्हणाली, विनोद, मी हे सगळं तुझ्या भल्यासाठीच केलं होतं. ही मुलगी तुझ्या लायकीची नाही. ती गरीब घरातली आहे, तुझ्या स्टेटसची नाही. मी तर तुझं दुसरं लग्न. आरती आता स्पष्ट आणि थंड स्वरात म्हणाली, आई, मी विनोदच्या लायकीची नाही का तुमचे सत्य सगळ्यांच्या समोर येण्याच्या लायकीचे नाही? जमलेल्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. भोसले काकू पुढे आल्या आणि म्हणाल्या, सुमन, तू तर बाईच्या जातीला कलंक आहेस. स्वतःच्याच मुलाचा घर संसार तोडलास. विनोद बायकोचं बोलणं ऐकून डोकं पकडून खाली बसला आणि म्हणाला, आई, मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. मी आरतीला चुकीचं समजलो, तिच्यावर विश्वास ठेवला नाही. आरतीच्या डोळ्यात पाणी आलं, पण आवाज मजबूत होता. ती म्हणाली, विनोद, चूक तुमची नव्हती. तुम्हाला जे दाखवलं गेलं, सांगितलं गेलं, तुम्ही तेच खरं समजलात. पण आता सत्य तुमच्या समोर आलं आहे. तिच्या सासूला काहीच कळत नव्हतं की काय करावं. तेवढ्यात आरती रागात सासूकडे बघून म्हणाली, आई, अजून एक शेवटची गोष्ट सांगायची शिल्लक आहे. हे ऐकून सगळ्या लोकांचे कान परत उभे राहिले. विनोद मान वर करून बघितलं आणि म्हणाला, अजून काय आहे आरती? आई, तू मला अजून किती धक्के देणार आहेस? आरती नवऱ्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, विनोद, जे आजपर्यंत तुम्ही बघितलं नाही आणि आईंनी सगळ्यात जास्त लपवण्याचा प्रयत्न केला, ज्यासाठी मला 3 वर्ष चोरीचा आरोप सहन करायला लागला. तिची सासू जोरात ओरडत म्हणाली, आरती, नाही, ती गोष्ट तू कुणालाही सांगणार नाहीस. तुला माझी शपथ आहे. देवासाठी शांत बस.
सगळ्यांचा श्वास अडकला होता. विनोद बेचैन होऊन म्हणाला, आरती, आईने अजून माझ्यापासून काय काय लपवून ठेवलं आहे? सांग ना आरती. तिची सासू जवळजवळ ओरडत जमिनीवर हात आपटत म्हणाली, मी सांगितलं ना तुला. गप्प बस. ही माझं घर तोडणार आहे. नालायक आहे ही. माझ्या खानदानाचा नाश करणारी. आरतीने सासूकडे अनोळखी नजरेने बघितलं आणि म्हणाली, आई, घर तर तुम्ही खूप अगोदरच तोडलं आहे. जेव्हा तुम्ही मुलाच्या आणि सुनेच्या मध्ये संशयाची भिंत उभी केली होती. मी तर फक्त आता खरं सांगत आहे. ते सत्य जे तुम्ही माझ्या कपाळावर चोराचा शिक्का लावून दाबून टाकलं होतं. नंतर तिने नवऱ्याकडे बघितलं. आवाजात दुःख होतं, पण यावेळी ती न घाबरता म्हणाली, विनोद, तुम्हाला आठवतं का? आपल्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. त्यावेळी तुम्ही माझ्याकडे पैसे ठेवायला दिले होते. विनोद डोळे बंद करून मान हलवत म्हणाला, हो आठवतं. मी तुला 4 लाख माझा नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी ठेवायला दिले होते. मी माझी एफ.डी तोडून आणले होते आणि तुला ते लॉकरमध्ये ठेवायला सांगितले होते. आरती सरळ उत्तर देत म्हणाली, ते पैसे मी नाही तर आईंनी घेतले होते. दुसऱ्या दिवशी आईंनी माझ्या हातातून हिसकावून घेतले होते. हे ऐकून विनोद उठून उभा राहिला आणि म्हणाला, काय? आई, तू? त्याची आई रागात उठून उभी राहिली आणि म्हणाली, ही खोटं बोलत आहे. मी असं काहीच केलं नाही. या बाईला मला जेलमध्ये पाठवायचं आहे. आरती पुढे आली आणि म्हणाली, आई, खोटं आहे तर खरं काय आहे ते सगळ्यांना सांगा ना. त्या दिवशी तुम्ही मला बोलला होता की आरती, ते पैसे माझ्याजवळ ठेवायला दे. मी नीट ठेवते. तू नीट सांभाळून ठेवणार नाहीस. आणि जेव्हा काही महिन्यांनी विनोदने मला त्या पैशांबद्दल विचारलं तर तुम्ही मला डोळ्यांनी इशारा करून शांत बसायला सांगितलं. आणि नंतर सगळ्यांना हे सांगितलं की मी ते पैसे गायब केले आहेत. मी माझ्या प्रियकराजवळ माहेर देण्यासाठी दिले आहेत. सगळे लोक चकित झाले. भोसले काकू म्हणाल्या, अरे देवा, एवढा मोठा आरोप, ते पण स्वतःच्या सुनेवर टाकला. आणि आम्ही सगळे त्याला खरं समजत होतो. शेजारचे काका म्हणाले, म्हणूनच विनोद त्याच्या बायकोशी नीट कधी बोलत नव्हता. विनोद रागाने लाल झाला होता. तो रागात ओरडत म्हणाला, आई, आरती जे बोलत आहे ते सगळं खरं आहे. सांग ना, तू एकदा बोल. हे सगळं खोटं आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. पण त्याची आई पूर्णपणे तुटून गेली होती. विनोद म्हणाला, आई, तू मलाच माझ्या बायकोच्या विरोधात उभं केलंस. तिला बदनाम केलंस. तिचा हक्क हिसकावून घेतलास. सगळे शांत झाले. आरती ताठ मानेने उभी होती. आरती म्हणाली, विनोद, आज सगळ्यांच्या समोर सत्य आलं आहे. आता शेवटचा निर्णय तुमचा असेल. विनोदने मोठा श्वास घेतला आणि नंतर आरतीचा हात घट्ट पकडला आणि आईकडे बघून कठोर आवाजात म्हणाला, आई, तू फक्त माझं घर तोडलं नाहीस तर माझा विश्वास पण तोडला आहेस. जमीन, पैसा गेला ते सगळं ठीक आहे, पण तू तर मला माझ्या बायकोच्या नजरेतून उतरवलं आहेस. 3 वर्ष मी तिला चोर समजत राहिलो. त्याची आई रडत त्याची माफी मागत म्हणाली, विनोद, मी म्हातारी बाई. विनोदने हात करून त्यांना थांबवलं आणि म्हणाला, आई, बस. आता खूप झालं. या घरात आता फक्त खोटं आणि धोका उरला आहे. मी या घरात एक क्षण पण थांबू शकत नाही. ज्या घरात माझ्या बायकोला चोर समजलं, तिला बदनाम केलं, त्या घरात मी अजिबात राहणार नाही. त्याने आरतीकडे बघितलं आणि म्हणाला, चल आरती, आपण इथून जाऊया. आई, हे घर, हा पैसा, सगळं काही तुझं आहे. मला काहीच नको आहे. मला आता फक्त शांती हवी आहे. ती इथे अजिबात मिळणार नाही. आरतीच्या डोळ्यात पाणी होतं आणि ओठांवर हलकं हसू. विनोदने त्याची बॅग भरली, आरतीचा हात पकडला आणि घरातून बाहेर जायला लागला. जाता जाता थांबला, पण मागे वळून न बघता म्हणाला, आई, तू तुझा मुलगा कायमचा गमावला आहेस. जमीन तर अगोदरच तुझ्याजवळ होती. असं म्हणत दोघं घरातून निघून गेली. मागे राहिले फक्त त्याची आई, मोकळे घर आणि भयान शांतता. जमा झालेले लोक पण एक एक करून जायला लागले. आज सत्य जिंकलं होतं, पण एक घर तुटलं होतं. काही सत्याची किंमत खूप मोठी असते. विनोदने त्याच्या आईला कधीच माफ केलं नाही. त्याने त्यांच्याशी कायमचं नातं तोडलं, कारण काही धोके हे माफीच्या लायक नसतात.